नमस्कार मित्रांनो, मी सचिन. स्वागत आहे तुमचं खेळ आणि सफरनामामध्ये. मी चाललो आहे अक्कलकोट उद्या सकाळी विथ फॅमिली. आणि तुम्ही बघू शकता ही माझी पॅकिंग वगैरे झालेली आहे. सुप्रभात मित्रांनो. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. आता आपण घरातून निघतो आहे अक्कलकोटसाठी. भाईंदरवरून आपण ट्रेन पकडणार आणि आपली दादरवरनं ट्रेन आहे 8:22ची. सो गाईज, आता आपण पोहोचलेलो आहे दादर स्टेशन आणि आता वाजले 7:45. आपली ट्रेन आहे 8:25ची. तर आपल्याला ऑलमोस्ट 45 मिनिट्स वेट करायचं आहे. आणि ही माझी फॅमिली. ही माझी मम्मी, मामी, भाऊ, मामा, ही माझी आई, ही आमची दिदू, ही आमची लाडकी बहीण. हाय कर. कुठे आलो आपण? हाय कर. हाय असं. आणि हा माझा भाऊ. हे हाय कर दिदू. असं बोल काहीतरी. बोल. कुठे चालली तू? चालली कुठे माहिती आहे का तुला? कुठे चाललंय? माशी चालली पंढरपूर. आता आपली ट्रेन आलेली आहे. 8:22 झालेली आहे आणि ट्रेन आली. काय खाते? काय ते माझी तरी आहे का? काय खाते? माझंच खाते. विचारून तरी खायचं. आप्पे येते आप्पे. काय बोल? तुझं नाव काय? जोरात बोल, जोरात बोल. दिदू दिदू ए दिदू जा वरती चढ. अरे वा, क्या बात है. अरे हो तांबा. आपण आता सेटल झालेलो आहे. 1-2 सीट स्वॅप करायची बाकी आहे अजून. कल्याणवरनं कोण चढेल कदाचित त्याच्याबरोबर आम्ही स्वॅप करणार. आम्ही नाश्ता वगैरे झालेला आहे. सर्व सेट झालेलं आहे. मामावर झोपलेला आहे. आईला त्यांची एक मैत्रीण भेटलेली आहे इकडे. त्यांची फ्रेंडशिप झाली एका काकी बरोबर. त्यांचं काहीतरी एक तासाचा नॅप झालाय माझा. 1 तास थोडी झोप लागली. जरा बरं वाटलं. बाय बोल. बाय. चला बाय. ताईने सांगा झोपलं. आपण आता पोहोचलोय पुणे स्टेशन. थोडासा नोकरीने बघूया. हे पुणे. परत जेवण थोडा मी झोपलेलो. आता जाऊन जरा झोप झालेली आहे आणि आता जरा बरं वाटतंय. कारण की रात्री आम्ही फक्त हार्डली 2 तास झोपलेलो. राहिला. आता वाजले 3, सव्वा तास बाकी आम्हाला पोहोचायला. आणि कोणाची तरी झोप झालेली आहे. उठा उठा, सकाळ झाली. मोती साबणाची वेळ झाली. उठा उठा. कोणाची तरी सकाळ झाली. उठ उठ दिदू. उठा उठा, सकाळ झाली. मोती साबणाची वेळ झाली. उठा उठा, मोती काका आले. उठा, उठा लावायचा आहे. उठ रे. ट्रेन परफेक्ट टाइमवर आहे. अक्कलकोट आपल्याला 4:15 वाजता पोहोचून टाकणार ते.
आता आपण पोहोचलेलो आहे आपला हॉटेल रेसिडेन्सी. हे काय कसलं आहे तिकीट उद्या सकाळी लागणार आहे. उद्या रिटर्न तिकीट थोडी आहे पागा. आता आपण पोहोचलेलो आहे अक्कलकोट मंदिराच्या जस्ट 2 मिनिटं वॉकिंग वरती आपला रेसिडेन्सी आहे. पक्का तिकडे आहे का दुसरीकडे कुठे घेऊन चाललाय तो? तिकडे आहे का दुसरीकडे कुठे घेऊन चाललाय? हा आपला आला आता स्टे फायनली. ॲक्च्युअली इकडे बाजूलाच होता गल्ली, पण ती वन वे बंद होता म्हणून पूर्ण फिरून यावं लागलं आपल्याला. आपण पोचलेलो आहोत आता हॉटेल 3rd फ्लोअरवर आहोत. लिफ्ट छोटी होती तर बाकी गेले लिफ्टनी आणि आम्ही ओव्हर उत्साही लोक स्टेअरकेस केलेला. आणि ऑटोनी आम्हाला झाला खर्च 400 रुपये. ॲक्च्युली 300 अराउंड होतो, बट मी असं देवाच्या ठिकाणी आल्यावर कधी भावताव जास्त करत नाही. सो माझं पर्सनल ओपिनियन आहे, तुम्ही करू शकता. 304 303 304 303. हा मग so, आपला हा रूम आहे. टी व्ही पण आहे आपल्याकडे. ही आपली छोटीशी बाल्कनी आणि हे आपल्या बिल्डिंगच्या जस्ट समोर श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरांचा एंट्रन्स द्वार. सो बस आपल्याला हार्डली इकडून उडी मारून पण जाऊ शकतो. सो दिदू रेडी झालेली आहे आमची मंदिरात जायला. हो मस्त काहीतरी कोणतरी ड्रेसिंग मारले. काय घातलंय? मंदिराचे कपडे. मंदिराचे कपडे आहेत पण तिकडे आत म्हणून गॅप म्हणून पडशील ना? आवडूचा गॅप. मग तू पण आवडीची आहे ना? जॉईन केली. कशी जॉईन केली? ग्लू. चप्पल तुटलेली जॉईन कशी केली पण? ग्लू. ग्ल्यू. ते आपले फोटो काढ एक मस्त पैकी. मी घरातून बाहेर निघालो, मी बघितलं पण नाही मिररमध्ये. एवढा कॉन्फिडन्स मला. हो आता सर्व मंडळी आपली आलेली आहे. हे पिशवी वगैरे कशाला घेतली? कंठी आहे. अच्छा, अरे मला शॉल घ्यायचे. आपण आता चाललो आतमध्ये. ए सायोनारा, हे तू मस्त ड्रेसिंग केलंय तू. इथे ड्रेस हे घ्यायचं. काय को छेड़ता रे बाबा पराई औरत को तू काय को छेड़. रक्षाबंधन का रक्षाबंधन आता येते रक्षाबंधन. बस आई इथे पुढे थोडा. सो माझं हार्डली 5 मिनिटांमध्ये दर्शन झालं. शनिवारचा दिवस होता आणि लोक खूप आहेत, बट या लोकांनी मॅनेजमेंट खूप चांगलं ठेवलंय जेणेकरून दर्शन चांगलं झालं. आणि आम्ही शॉल वगैरे पण चढवलं तर प्रॉपर आम्हाला दर्शन करायला भेटलं. असं नाही की ढकलाढकली जसं नॉर्मली आपण बघतो देवास्थळी तसं नाही झालं. प्रॉपर आम्ही उभं राहून तिथे ॲटलिस्ट 1 मिनिटं तरी मी प्रार्थना केली. माझं जे पण म्हणणं ते वगैरे ते मी मनामध्ये हे केलं. ॲक्च्युली रिस्पॉन्सिबिलिटी असते ती दोघांची असते, मॅनेजमेंटची पण असते आणि लोकांची पण असते. आपल्याला पण एक थोडे आपले सिविक सेन्स दाखवले पाहिजे. अशा मंदिरावर येतो तेव्हा आपल्याला पण जास्त टाइम स्पेंड नाही करता आला पाहिजे. सो आपल्याला पण बघायला पाहिजे की आपल्या नंतरचे पण त्यांना पण दर्शन घ्यायचं. आपण स्वतः एवढे मोठे लागून नाही गेलो.
सर्वांना प्रॉपरचा हक्क प्रॉपर टाइम भेटला पाहिजे याची काळजी घ्यावी. आणि हो आता इकडनं आम्ही दुसरी एक समाधी आहे ते बघायला चाललोय. हे बघ 1 2 3 आणि थर्ड फ्लोअर वाली आपली आहे. तू एक काम करा धावत वरती जाऊन वरतून मला बघ. तुम्ही हे घर बघू शकता एकदम जुन्या काळातलं जसं असतं जसे फोर्ट्स असतात आपले गड असतात महाराजांचे तसे. आणि आमची चायनीज लाडकी बहीण चायनीज पंखा कुठे आहे? हे तुझ्या एवढा आहे तो हा बघ केवढा मोठा आहे बघ केवढा मोठा आहे बघ तो. ए जाऊ दे नाही चावणार नाही. हे आपलं आहे गुरु मंदिर. इकडे बघा तुम्ही पाऊल आहे महाराजांचं म्हणून ते बॉक्स करून ठेवलं आणि तिकडे आपल्याला अलाउड नाही बसणं जागोजागी. बट आता क्लिअर कडे एवढं दिसत नाही प्रत्येक बॉक्समध्ये. सो हा आपला गुरु मंदिर आहे आणि इकडनं तुम्हाला समाधी जायचं असेल तर इकडनं राईट साईड एकदम स्ट्रेट जायचं आपल्याला स्ट्रेट समाधीसाठी. सो आपला नेक्स्ट स्टॉप इज समाधी. त्यानंतर एक खंडोबाचं एक मंदिर आहे तिकडे जाऊया. ते रस्त्यामध्ये आपल्याला अजून एक मुखी दत्त मंदिर भेटलेलं आहे तर आपण हे पण जाऊ. त्याचं तुम्ही बघा इकडे अजून एक छोटंसं देऊळ आलं आहे मारुती श्री मधला मारुती. आपण कसं चाललेलं आहे पुढे गेलं आमचे माझे मामा पुढे चालले आहेत वाट दाखवत. आपण चालत झालो आहे आणि वाटेमध्ये आपल्याला एक मस्जिद पण दिसली. सो इकडे स्वामीचं मठ आहे मंदिरे आहे दत्त मंदिर आहे गणेश मंदिर आहे हनुमान मंदिर आहे मस्जिदी आहे आणि याच्या बाजूला आता पुढे समाधी असणार आणि खंडोबाचं मंदिर पण आहे. सो खूप असं कुठला माहोल बोलला त्याला सेक्युलर माहोल बनलेला आहे. सर्व आजूबाजूला आहे सर्व एकत्र राहतात हसी खुशीने राहतात सर्व इकडे एकत्र मिळून. सो असंच असलं पाहिजे ॲक्च्युली. सो हे आपलं आपण आता आलो आहे खंडोबा मंदिर. महाप्रसादाची एवढी लाईन लागली. पुढे पण खूप आहे राऊंड अँड राऊंड आहे. आपल्याला इकडे चप्पल काढावी लागेल आधी. लाईन बघू शकता तुम्ही कुठपर्यंत गेलेली आहे. हे लाईन एक नंबर येईल का आपला. मिनिमम 1.5 तास तरी लागेल महाप्रसादच्या लाईनीमध्ये. ठीक आहे
महाप्रसाद आहे. थोडा आपण वाट बघूया. आणि आम्ही ॲटलिस्ट 1 किलोमीटरच्या वर तरी चाललो आहे. तर दमलो पण आहे. आणि रात्री जसं तुम्हाला माहिती आहे झोप नाही झालेली. ट्रेनमध्ये 2 तास झोपला असेल तेवढंच. खूप एक्झॉस्टिंग डे झाला आहे. असं वाटतंय कधी महाप्रसाद एकदा खातो आणि कधी घरी जाऊन आंघोळ करून लोटतोय. कारण की परत 4 वाजता उठून उद्या आरतीला पण यायचं आहे. पुढे आलोय. आता वाजले आहेत 9:10. मी 8 वाजता 8:20ला चालू केलेलं महाप्रसादाचं. ऑलमोस्ट 50 मिनिट झालेले आहेत. स्टील 1 hour to go. अजून पण आपण लाईनीमध्ये उभे आहेत. आणि ही रेल्वेची लाईन अलग आहे. निधू कुठे निधू कुठे फायनली नंबर आला आहे. भेटला आपलं. लाईनीत लागलेलो आहे. पुढे बघा भात आहे. बघू आता नंबर तर आला आहे. ॲटलिस्ट आता होऊन जाईल 15 मिनटामध्ये खाऊन. पण लेडीज लोकांचा नंबर नाही आला. त्यांच्यासाठी आम्हाला थांबावं लागेल. सो असं आम्ही जेवायला बसलो इकडे या पंगतमध्ये. सारे लोक बसलेले आहेत. सो आता वाजले आहेत 10 एक्झॅक्ट. आणि आमचं महाप्रसाद खाऊन झालेलं आहे. फॉर्च्युनेटली लवकर झालं. मला वाटलं अजून 10:30 पावणे 11 वाजतील. बट झालं. आता आम्ही परत चाललोय चप्पलांना. जिकडे चप्पल काढलेली एकदम एंट्रन्सला परत जाऊन परत यायचं आहे. पण ठीक आहे. चांगला होता प्रसाद. टेस्टीही होता. आणि एवढा वेट केल्यानंतर आता स्वादही खूप खाताना आनंद झाला. तुम्ही बघू शकता अजूनही लाईन आहे मोठी. अजून आता 10 वाजले आहेत. 10 वाजून 5 मिनिटं झालेत आणि अजूनही लाईन लागलेली आहे महाप्रसादासाठी. त्यांचा नंबर कधी येईल माहीत नाही. त्याची मामीची चप्पल चोरी झालेली आहे. भेटली नाही त्यांना. कोणतरी घेऊन गेलं. नवीन चप्पल होती. आजच पहिला दिवस होता. आजच उद्घाटन केलेलं आणि आजच गेली पण. ठीक आहे आता काय करणार. आणि आपला दिवस आजचा संपलेला आहे. आम्ही चालत चाललो आहे आमच्या रूमवरती. 7 वाजले. डे 2 4 वाजले. 4 वाजता उठून आरती करायची आहे 5ची. झोप झाली आहे चांगली. लेट्स गो. आता वाजले 4:30. तुम्ही बघू शकता किती शांतता इकडे. हा मंदिरचा एंट्रन्स आहे. आता इकडनं अर्ध्या तासानंतर खूप चहलपहल चालू होणार आहे. बिकॉज 5 वाजताची आरती आहे सकाळची. मंदिरमधून थोडा आवाज येतोय 2 माणसांचा. पंडित वगैरे असते. सो जाऊया आपण आरतीला. सो आता वाजले आहेत 4:55. आता जस्ट 5 मिनटामध्ये आरती चालू होईल. मी एक घाण केली आहे जी इथे येऊन माहीत पडलं मला. मी एकच शर्ट आणलं आहे. सो तेच मला आता काय शर्ट परत घालावं लागते. असं मी कधीही ट्रिपवरती मी एक्स्ट्रा शर्ट्स घेणारा माणूस. मी आज एकच शर्ट आणलं. ठीक आहे चालेल. शर्ट मग नॉट शुअर आरती झाली की नाही. मला थोडं निघायला लेट झालं बिलूमुळे. काहीतरी आवाज येतोय. जाऊन बघून येऊया. इकडनं बंद केलं आहे. सो गाईज थोडी ट्रॅजेडी झाली आहे. ॲक्च्युअली ती 4:45 वाजताच आरती होऊन गेली आणि आम्ही लेट झालो आहे. आम्हाला वाटलेलं 5ची आरती आहे. तर तुम्ही नोट करून घ्या 4:45ची आरती असते. हां
आमची आरती मिस झाली आहे, पण आता मी आलोच आहे तर परत दर्शन घेऊन येऊया. दर्शन आपण ऑलरेडी काल घेतलेलं आहे, पण आता निघालो आहे तर खाली परत जाऊन येऊया. आणि आपल्याला 8:15ला चेकआउट करायचा आहे, तो ब्रेकफास्ट वगैरे पण करायचा आहे. या टायमाला आय डोंट थिंक सो ब्रेकफास्ट भेटेल, पण ठीक आहे आता आलो आहे तर जाऊन येऊया. परत जाऊन झोपून काय म्हटलं. आपली कालची जी एंट्रन्स होती ती आज बंद ठेवली आहे, तर आपण जो मेन एंट्रन्स आहे तिकडनं चाललो. बघा 5:50 झाल्यात आणि तुम्ही गर्दी बघू शकता. आणि सकाळी सकाळी स्टॉल्स पण उघडले आहेत सर्व. तर हे डिसाईड केलं हे घेणार आहे मी. आता पेमेंट 150 इथेच बरं करायचं ना पेमेंट. हे तू प्रज्वता त्याला सांग प्रज्वता आम्ही मिस यू. आपली एक भी सीट नाही